नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंती या यूट्यूब चॅनलवरच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण अष्टांग आरोग्य ही मालिका ऐकतो आहोत आणि आजच्या या मालिकेच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत मायग्रेन आणि त्यावर आयुर्वेदातले प्रभावी असे उपचार. हो, मते भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीससाठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधीतरी डोकं दुखणं ही बाब अत्यंत सामान्य आहे, पण वारंवार होणारी डोकेदुखी ही खरोखरच त्रासदायक ठरते. मग याच डोकेदुखीच्या मायग्रेन या आजाराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार, स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर, हे मायग्रेन म्हणजे काय, त्याची कारणं कुठली आहेत, लक्षणं काय आहेत आणि त्यावर आयुर्वेदामध्ये प्रभावी उपचार कुठले आहेत याविषयी आम्हाला सांगा. हो, मायग्रेन हे नाव सगळ्यांना माहिती आहे. अर्ध डोकेदुखी, अर्धशिशी असे अनेक नावाने हे ओळखला जातो मायग्रेन हा आजार. रुग्णांच्या लक्षणानुसार अनेक वेगवेगळे प्रकार आयुर्वेदात शिरशूल म्हणजे मायग्रेनचे सांगितलेले आहेत. खऱ्या अर्थाने जे आपण मागे सत्रात पाहिलं की ती जीवनशैली आपली आहे, आहार विहार चुकीचा, त्याच्यामुळे हे मायग्रेनचे प्रमाण वाढत आहे. मायग्रेन मध्ये डोकेदुखी हेच लक्षण फक्त लोकांना माहिती आहे, पण आपण पाहिलं तर तीव्र डोकेदुखी, झोप न येणे, सुस्ती जास्त असणे, मळमळ होणे, उलटी होणे, कुठल्याही काही खाण्याची इच्छा न होणे, हे लक्षणं जास्त आढळून येतात. आणि चूक काय होते याच्यामध्ये की फक्त पेन किलर्स घेतले जातात, पुढे जाऊन याची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आणि फ्रिक्वेन्सी देखील वाढते. म्हणजे काय तर 2 मायग्रेनचे अटॅक असं आपण म्हणतो, याच्यामधील जो कालावधी हा कमी होत जातो. पूर्वी समजा रुग्णाला 3-4 महिन्याने हा अटॅक येत असेल तर तो पुढे जाऊन 1-1.5 महिन्याने येतो, मग 15 दिवसातून एकदा येतो, मग आठवड्यातून एकदा येतो आणि मग ती गोळ्या औषधांची सवय लागते. तर आयुर्वेदात खूप छान उपचार याचा सांगितलेला आहेत, औषधी देखील सांगितलेले आहेत. तर आयुर्वेदात याचा कुठला दोष वाढलाय यावर विचार करतो आणि त्यानुसार उपचार केले जातात. मोस्टली पित्त दोषाचं जर आधिक्य झालं तर डोकेदुखी, कधी कधी आपण म्हणतो ना पित्ताने डोकेदुखी वाढलेलं आहे, तर हा पित्त दोषाचं शमन करणारी औषधे वापरली गेली पाहिजे. शरीरात वाढलेला दोष हे शरीरातून बाहेर जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत हे रोग बरे होणार नाही. तर याच्यासाठी विरेचन ही पंचकर्मातली खूप छान चिकित्सा आयुर्वेदात वर्णित केलेली आहे. त्याच्याबरोबर आज जे आपण बघतो की जीवनशैली, मोबाईलचा वापर, रात्री उशिरा झोपणे, यामुळे देखील डोकेदुखीचे प्रमाण वाढलं आहे. स्ट्रेस, अँझायटी, तर मग त्याच्यासाठी जसं आपण रोज प्राणायाम केला पाहिजे, 5-1 मिनिटं ओमकार केलं पाहिजे, सूर्यनमस्कार आपण घरी करू शकतो. याने रक्तपुरवठा मेंदूकडे वाढतो आणि डोकेदुखी कमी होते. आयुर्वेदात ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामासी ही औषधी वनस्पती आहेत जी स्पेशली मेंदूसाठी आहेत. याचा आपण वापर करू शकतो तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार, कारण की प्रकृती, आजाराचा इतिहास, वय या सगळ्या गोष्टी बघून ते रुग्णाला औषध द्यावे लागतात. तसेच शिरोधारा ही चिकित्सा की रक्तपुरवठा मेंदूला करण्यासाठी सगळ्यात चांगला उपचार म्हणजे औषधी सिद्ध तेल द्रव्य आपल्या कपाळावर, जिथे आज्ञाचक्र आहे 2 भुवयांच्या मध्ये, इथे सोडलं जातं. त्याच्याने सुरळीत रक्तपुरवठा मेंदूला होतो. तर ह्या सोप्या उपचाराचा आपण जर वापर केला तर खूप छान फरक पडतो. मायग्रेन सारखा आजारापासून आपण खूप छानरित्या बरं होऊ शकतो. डॉक्टर, मायग्रेन या आजाराची कारणं, लक्षणं आणि आयुर्वेदातले प्रभावी उपचार याविषयी इतकी सविस्तर माहिती आपण आजच्या कार्यक्रमात दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आता पुन्हा भेटूया अष्टांग आरोग्य कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.